तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही अंतिम टप्प्यात आलेली असून निवडणूक रिंगणातील सर्व पक्षांच्या सर्व उमेदवारांचे प्रचार सभा रॅली रथ असे शक्ती प्रदर्शन पूर्ण झाले आहे। सदर निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता 4 उमेदवार रिंगणात आहेत। यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गणेश दांडगे, महाविकास आघाडीचे गजानन सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे सुधीर पारवे व अपक्ष संजय पारवे आपले नशीब आजमावत आहेत। यावेळी भारतीय जनता पक्षाने स्वबळावर नगराध्यक्ष व आपले 19 उमेदवार तसेच काँग्रेस, शिवसेना उभाठा व समाजवादी पार्टी यांच्या महाविकास आघाडीने नगराध्यक्ष व 19 नगरसेवक उमेदवार उभे केलेले आहेत। भाजप व महाविकास आघाडी यांनी संपूर्ण पॅनलसह नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले असल्यामुळे सदर निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता कमळ विरुद्ध पंजा असेच थेट लढतीचे चित्र दिसून येत आहे। सुरुवातीला इतर उमेदवारांनी प्रचारामध्ये पूर्ण जोर लावला, परंतु मतदान दिवस जवळ येता येता अपक्ष व इतर उमेदवारांचा जोर मंदावलेला दिसत आहे। त्यामुळे कमळ व पंजा अशी थेट लढत राहणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसत आहे। मात्र शहरातील सुज्ञ जनता आपल्या मतदानरूपी विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात घालणार याचा निकाल 3 डिसेंबर रोजी घोषित होणार असल्याने तोपर्यंत सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजू वाढे, जळगाव।